नमस्कार. वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण नवीन आपला प्रोडक्ट बघतोय जो आहे ऑल टोटल. आता ऑल टोटल हा जो प्रोडक्ट आहे या प्रोडक्टच्या नावामध्ये सगळे की जेणेकरून ऑल टोटल इन द सेन्स काय ऑल इन वन संपूर्ण बॉडीची फिजिओलॉजी ही कन्सिडर करून आपण हा प्रोडक्ट तयार केलाय की शरीरामध्ये किती प्रकारच्या जे मज्जासंस्था आहेत किंवा काय ह्या सगळ्या गोष्टींचा टोटल स्टडी झाल्यानंतर ऑल टोटल तयार झाले. महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण ह्या ऑल टोटलमध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत, याचे बेनिफिट्स काय आहेत आणि याचा यूज कसा करायचा ह्याच्यावरती आपण चर्चा करूया. आता ऑल टोटलमध्ये महत्वाचं म्हणजे आपण जे वापरलेलं आहे ते देवदार, लाजाळू, हाडजोड, ग्लुकोसामाइन, कवच बीज, रोज हिप एक्स्ट्रॅक्ट आणि ॲलोवेरा. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स तर वापरलेले आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या प्रोडक्टचं स्पेशलायझेशन आहे ते सुपर अँटीऑक्सिडंट. सुपर अँटीऑक्सिडंट आणि ऑक्सिडंट ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे की जे आता आपण जनरल बघतो ते अँटीऑक्सिडंट म्हणतो आपण, पण ह्याच्यामध्ये ॲस्टॅक्झॅन्थिन म्हणून आपण सुपर अँटीऑक्सिडंट असं एक हर्ब वापरले. त्याचा सोर्स हिमॅटोकोकस प्लाव्हिलस नावाचं एक शेवाळ येतं, त्या शेवाळापासून ॲस्टॅक्झॅन्थिन आपण जे यूज होतं ते याच्यामध्ये वापरलेलं आहे. हा पूर्ण व्हेज सोर्स आहे. हे ॲस्टॅक्झॅन्थिनमध्ये पण व्हेज नॉन व्हेज असे सोर्स आहेत, आपण जो वापरलाय तो व्हेज सोर्स वापरलाय. आता ऑल टोटल हा ॲक्च्युली काम कसं करतो म्हणजे पूर्ण शरीरामध्ये जर आपण बघायला गेलं तर स्केलेटन हे एक इम्पॉर्टंट आहे. स्केलेटन मीन्स बॉडी स्केलेटन. याच्यामध्ये काय बॉडी स्केलेटन इज मेड ऑफ आपण बोन्स, या हाडांपासून हे स्केलेटन तयार होतं. मग हाडं कशापासून तयार होतात तर जनरली कॅल्शियम आणि वेगवेगळे धातू एकत्र होऊन हाडं तयार होतात. हाडांच्या संबंधी किंवा जॉईंटच्या संबंधी जेवढे काही आजार आहेत मग त्याच्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस असू दे, रिमॅटॉइड आर्थरायटिस असू दे किंवा बोन पेन असू दे, बोन डेन्सिटी असू दे, ह्या सर्व ह्याच्यावरती ऑल टोटल्स प्रॉपरली वर्कआउट करतं. कारण की जोपर्यंत आपलं शरीर एज ऑफ 35-40-50 पर्यंत एक जॉईंटची हेल्थ असते प्रॉपर, पण जशी जशी त्या शरीराची झीज होत जाते तसे तसे त्या जॉईंट्समध्ये सुद्धा झीज होत राहते. आणि सिनोवायल फ्लुइड नावाचं जे जॉईंटमध्ये फ्लुइड असतं याची कमतरता भासल्यामुळं जॉईंट एकमेकांना घासले जातात आणि जॉईंट पेन तयार होतात. हे ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जास्त जाणवलं जातं. आपण ज्याला संधिवात म्हणतो तर संधिवातामध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन्स होतात. म्हणजे जसं आपण इन्फ्लामेशनमुळे सूज येते तर इन्फ्लामेशन्समुळे जॉईंट्समध्ये पेन्स होतात, त्याला आपण संधिवात म्हणतो. ह्याच्या पुढे जाऊन आपण विचार करायला गेलं तर कॅल्शियम जे कॅल्शियम डेफिशियन्सी जिथं असते तिथं बोन डेन्सिटी सुद्धा कमी होते आणि बोन डेन्सिटी ज्यावेळेला कमी होते त्यावेळेला ती हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात होते, लगेच फ्रॅक्चर होणे किंवा हाडं दुखणे ही याची लक्षणं असतात. ऑल टोटल हे मेजरली याच्यावरती सगळ्यांवरती ऍक्ट होतं. कारण ह्याच्यावर जे आहे एकतर अँटी इन्फ्लामेटरी म्हणून ॲस्टॅक्झॅन्थिन हा पूर्णपणे काम करतो. लाजाळू आहे तो ह्याच्यामध्ये जे नर्वस सिस्टीम आहे जो पेन रिलेटेड फॅक्टर आहे, न्यूरो ट्रान्समिशन्स म्हणतो, तर ह्याच्यामध्ये तो प्रोस्टाग्लॅन्डिन्स वरती कंट्रोल ठेवतो की जेणेकरून प्लेन्स जास्त जाणवत नाही. आणि कवच बीज हा नॅचरल सोर्स ऑफ कॅल्शियम ह्याच्यामध्ये ऍक्ट होतो. या पद्धतीनं ऍक्च्युअल ऑल टोटलमध्ये बोन्स, जॉईंट पेन ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा खूप चांगले चांगले बेनिफिट्स मिळतात. जसं मी आता म्हटलंय की न्यूरो ट्रान्समिशन्स, की त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की शॉर्ट टर्म मेमरी लॉस, पार्किन्सन्स, अल्झायमर्स असे सुद्धा डिसीज कव्हर होतात. ॲस्टॅक्झॅन्थिन हा जो सुपर अँटीऑक्सिडंट आहे हा सुपर अँटीऑक्सिडंट पूर्ण बॉडीमधल्या व्हायटल ऑर्गन्सला प्रोटेक्शनचं काम करतो. म्हणजे काय, जे फ्री रॅडिकल्स तयार होतात ते शरीरामध्ये कुठल्या ना कुठल्या भागावरती जाऊन ऍक्ट होतात आणि त्या आपल्या बॉडीचं ऑक्सिडेशन व्हायला सुरुवात होते, म्हणजे झीज व्हायला सुरुवात होते. मग ॲस्टॅक्झॅन्थिन मध्ये असं काय स्पेशल आहे तर ॲस्टॅक्झॅन्थिन हा व्हिटॅमिन सी पेक्षा 3200 पट जास्त स्ट्रॉंग आहे, म्हणून ॲस्टॅक्झॅन्थिन हा सुपर अँटीऑक्सिडंट आहे. इन द सेन्स काय तर डायबिटीसमध्ये होणारं रेटिनोपॅथी असेल किंवा डायबिटीसमध्ये होणारं वेट गेन असेल किंवा ब्लड प्रेशर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट पेन्स असतील, जसं मी म्हटलं स्किनची हेल्थ असेल म्हणजे स्किनमध्ये सुरकुत्या वगैरे पडणे,
ह्या गोष्टींमध्ये ॲस्ट्राझेंथिन खूप चांगल्या प्रकारे काम करतं. आणि ऑल टोटलचे बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे डायजेस्टिव्ह सिस्टम, त्याच्यानंतर तुमचं आपण जे म्हणतो हार्मोनल बॅलन्स, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल लोअरिंग, जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते तो कमी करणं, अशा प्रकारे खूप मोठ्या पद्धतीनं मदत आपल्या शरीरामध्ये करत असतं. ऑल टोटल ज्या वेळेला आपण रिकमेंड करतो त्यावेळेला ह्याला नो लिमिट्समध्ये आपण रिकमेंडेशन्स देऊ शकतो. कारण ही प्रत्येक माणसाची गरज आहे की आज कुणाला असं वाटतं की चलो ठीक आहे, कोण इन्फेक्शन्सला सामोरं जात आहे, तर या केसमध्ये ॲस्ट्राझेंथिन हा इम्युनिटी बूस्टर म्हणून सुद्धा काम करतो. कारण की हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला त्या पद्धतीनं ॲक्शन्स देत असतात. ॲस्ट्राझेंथिन हा ह्याच्यातला मेन आपण का जास्त फोकस करतोय, रोझीपेक्षा का फोकस करतो, कारण की ह्यांना त्या प्रकारचे ॲक्शन्स मिळतात. जसं हाडजोड आहे, ह्याचं नावच हाडजोड आहे, म्हणून आपण ह्याच्यामध्ये त्या पद्धतीनं हे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरलेत. सो मल्टिपल ॲक्शन्समध्ये आपण ऑल टोटल ह्या आपलं प्रोडक्ट देऊ शकतो. आता ऑल टोटल हे द्यायचं कसं आणि कुठल्या पद्धतीनं द्यायचं, कॅन्सर पेशंटमध्ये द्यायचे तर तिथं सुद्धा आपण देऊ शकतो. जिथं किडनी स्टोनचे पेशंट्स आहेत तिथं देऊ शकतो. जिथं लिव्हरचे पेशंट आहे, जिथं लिव्हर सिरोसिस झाला किंवा अदर काही फॅटी लिव्हर झाले, अशा पेशंट्समध्ये देऊ शकतो. तर ह्याला नो लिमिट्समध्ये आपण सर्व लोकांना याचा फायदा करून देऊ शकतो. ह्याचं घेण्याचं म्हणजे डोसेज रेजिमेंट काय आहेत, सकाळी 1 कॅप्सूल अनुषापोटी, तर कोमट पाण्याबरोबर किंवा थंड पाण्याबरोबर, आणि रात्री झोपताना जेवल्यानंतर कोमट पाण्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी आणि 1 कॅप्सूल, अशा पद्धतीनं आपल्याला ऑल टोटल घ्यायचे. ऑल टोटल हा प्रोडक्ट वी आर मोर सोल्युशन्सच्या आपल्या कंपनीमधलं एक सुपरस्टार प्रोडक्ट आहे की जो वेगवेगळ्या प्रोडक्ट्स बरोबर आपण कॉम्बिनेशन्समध्ये देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपण ऑल टोटल हे फॉर्म्युलेशन यूज आउट करू शकतो. मला खात्री आहे की तुम्हाला दिलेली आतापर्यंतची जी प्रोडक्ट इन्फॉर्मेशन आहे ही नक्कीच आवडलेली असेल आणि ह्या प्रोडक्ट्सनी बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल आणलेले आहेत आणि हे बदल नक्कीच तुमच्या आयुष्यात सुद्धा घडतील याची सुद्धा आम्हाला खात्री आहे. सो वी आर मोर सोल्युशन्सचे हे प्रोडक्ट्स तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती फोन करूनही मागवू शकता किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला त्यांच्याकडून सुद्धा इन्क्वायरी करून तुम्ही हा प्रोडक्ट्स मागवून घेऊ शकता.